का सगळं सामान सुमान इथे झालं पुरं? तेच म्हणलं आता कसं आहे, आम्ही गाडीनं निघतो पुढे. पैसे आमच्यापाशी, जास्त काही उशीर करण्यात मजा नाही. आता वाजले 5, 6 वाजेपर्यंत त्याच्या गावात आपण पोहोचलो पाहिजे. 6:30 पासून आपलं मोजणं गिजणं सुरू करून बिलकुल ट्रॅक्टर भरलं की मोकळं. कारण की कसं आहे, मामा लुटेरे म्हणजे आपण सिंहाच्या जबड्यातच हात घालायला चाललो आता. म्हणून म्हणलं बरोबर पद्धतशीर सतर्क राहा, सावध राहा. ओके, चला मग आता आम्ही होतो पुढे. झालं आमचं. पण मी काय म्हणत होतो, नाही पाटील म्हणलं दोरक माणसं जर असते आपल्या सगळं लवकर आपले टाणे भरले गेले असती. म्हणलं दोरक माणसं घेऊ का गावातल्या लाऱ्या चिट्ट्यावर किंवा काशा किशा कोण ना कोणी? अजिबात नाही, 5वा माणूस घेऊच नका तुम्ही. काय तुम्ही दोघंच जण तिथून काट्यापासून तर कापूस आपल्या टालीपर्यंत आणायचा. दुसरी गोष्ट, मी बसतो काट्यावर. काट्यापाशी मी तिथे थांबतो बरोबर वजन पाहासाठी. लाईनी पाटील बसतील त्या ट्रालीपाशी. म्हणजे कोणं काही टेन्शनचं काम नाही. नाही तर तुम्ही तिकडे आणून टाकायचे गटोळे आणि मामा लुटेरीचे भाची तिकडे काढून न्यायचे. तेच म्हणलं, लय ते कसं आहे म्हणजे आज म्हणजे असं म्हणा की काही ना काहीतरी घोर करायच्या फिक्रीत आहेत ते. तसं हो, ती आहे कसं नाही का, काही सांगता येते. आम्ही तिकडून आणू ते तिकडे काढणं सुरू. बरं ठीक आहे. मग तुम्ही बा लाईनी पाटील, तुम्ही तिथं खुर्ची टाकून बसा टालीपाशी, आम्ही तिकडून आणतो. ठीक आहे. मग कधी लावच तुम्ही काट्यावर बरोबर ध्यान ठेवा. बसतो ना मी काट्यापाशी, बिलकुल असा वजन होईपर्यंत उठतही नाही जागेवर, पाणी नाही पित मी. मग काय करते पाहतोस ते आज. मी काय म्हणतो बाबा, तेवढं केल्यापेक्षा आपण ते वजन करा, ते तिथं पल्ल्याने त्यापेक्षा काय करा, पुरा कापूस त्याचा जितका बी आहे ज्याला इकाचा हो तेवढा आपण ट्रालीत भरू. पुरा धरम काट्यावर आणू. ट्रॅक्टरचं वजन अलग, कापसाचं वजन अलग, तिथं पैशाचा हिशोब करून मोकळं. म्हणजे वजन काटे करायचं काम नाही. नाही तर ते काही ना काहीतरी गोंधळ करतेस तोपर्यंत. कारण की ते त्या रणनीतीमध्ये असनच. हो राजा, तसे पुढे कधी लावायची हो नाही का झुंबर. समजा डायरेक्ट माल भरला की चालले भरून तिथं धरम काट्यावर. मग काय टेन्शनचं काम आहे. चल पाहिलं का किती आहे वजन तर. तसं करा ते. हे बाकीचं काय मोजायला पुरत नाही आपल्याला. डायरेक्ट बिलकुल टाकला की चला हो, दळ आम्ही ट्राली भरून टाकतो. मग त्याला सोन्यावर पिवळं टेन्शनच नाही राहिलं नाही का. बस मग काय भरले देतात आपल्याला नाही का. चला मग आता तुम्ही सध्या काही सांगू नका त्याला. ठीक आहे मग चला आता काळा ट्रॅक्टर व्हा पुढे. आम्ही निघतो आता. चला मग. काय काढलं पंप दे आता, काही गरज आली पंपाचं. अरे काय आहे ते पंप, काय काढलं म्हणलं. काय राहिला तर झालं ना, फवारा झाला ना तुरीचा. आता काय काढलं ते, इकडे दे, इकडे. अभि नालाच करे बा, बाहेर गेला होता नाही. आता आला, आता काय म्हणते काही नाही म्हणलं. फवाऱ्याचा पंप आहे म्हणलं. हा पंप हो ना, मग तेच म्हणून राहिलं मी, फवाऱ्याचाच पंप आहे ना, मलाही समजते तेवढं. पण हे काय भरून काय राहिला होता, पाणी गिनी घेतलं ते. का कुठं मारून राहिला तू आता. नाही ते काय ते असंच भरून राहिलं होतं ते. भरून राहिला म्हणजे, अरे पण कायले भरून राहिला, काही सांगायला काही आहे का नाही. काही आपलं भरणं काही करता का, रिकाम छोटं कामले को ना. ते तसं ते जवळ तसं, त्याची भाषी तशी. काय आहे काय ते खरं सांग मला तू. काही नाही असंच. हाय तू का लबाड नको बोलू तू. कायसाठी भरून राहिला ते लवकर सांग मला. नाही तर हे पण म्हणलं तू माझा खरा माणूस नाही. नाही ते कसं मामा म्हणे आपलं कापूस विकायचा आहे ना, आता व्यापारी येणार आहे म्हणे 6-7 वाजता. जरासं मारून दे म्हणे फवारे पंप जरासं, मग तेवढंच वजन वाढते म्हणे. अशासाठी मग ते कसं एखादं पंप मारलं असतं जरा वरून खालून इकून तिकून. बाबा आता काय करा राजा, का डोकं फोडा आता नाही. सुद्या कापसा धिंगाणा करणं लावला काही नाही आता. अरे बाबा त्या फवाऱ्याच्या पंपाच्या पाण्यानं काय होणार आहे ते. टाक्याच घ्या ना म्हणा, टाक्याच घ्या पाण्याच्या, नळाचं पाईप घ्या आणि द्या मारून शिपून त्याच्यावर. घेणारे ते बेवकूपच आहेत म्हणलं व्यापारी. काय राजा तुम्ही कापसावर पाणी मारा, हे करा आणि ते करा. वजन वाढवा मुकाट्यानं, हे पंप वरे अटकून देते होतं तिथं. बेवकूप नाहीत म्हणलं लोक घेणारे. चालले आपले वजन वाढवावं लागते. राहू दे, जे आहे ते सुद्धा कापूस पांढरा आहे कसाही बी करसान काय अडकते. नेऊन ठेवते पंप तिकडे. चालले मोठे पाणी मारून राहिले ते. हो ना, काय अक्कल आहे का येईल. राहू दे, अंदर ठेवून दे, अजून दे जाय तिकडे बांधून ठेवते नाटीले. अरे झालं का मग ते मारले 2-4 पंप कापसावर. हो कसंही बी आता क्विंटल खांड वजन तरी कव्हर झालं तरी बस आहे ना. बाकी पाहू अजून 3 क्विंटलचं. झालं का ते निपटलं सगळं. पंप गिंप ठेवून देईल जागच्या जागी. काय ते जागच्या जागी. मग काय तुमचे मामा आले ना पंप काढायची, पंप भरा म्हणलं तेवढं ते आले तर बाहेरून. मग काय म्हणले काय होईल काय नाही. मॅल असंच आहे म्हणलं, थोडंसं वाढलं असतं म्हणलं. मावरच कातावले ते दिलं ठेवून. मग काय करतं मग, इलाजच नाही चालला माय. म्हटले का जरासं बरोबर करायचे काम. पाय बरं आता ते मिळालं कसं क्विंटल खांडचं कवर होते तिथं. बरं जाऊ दे काही हरकत नाही. तसं आपल्याजवळ आहे दुसरा इलाज. बुडा कसा खायचा लय शौकीन आहे. मस्त जेवणाचं खारा पावन जरा सामान आहे आणला आता. फर्स्ट क्लास बिलकुल. सासरे बुवा आणि ते बुडा कंदील बुडा दोघं जेवायला द्यायचे गुतून आणि आपलं बरोबर चल द्यायचं मग. बाकी यायला आपल्याला संभाय द्यायचे मग. पण कसं समाजाचं काय करायचं काय मग आम्हाला समजा कसं काय आहे ते प्लॅन कोणता आहे आपला. काय करा लागते. काट्यापाशी तर त्याचा माणूस राहतेच का नाही. तिथं काही आपल्याला चवणे करता येत नाही. इकडेच आपलं गठोडे आणतो का नाही आपण ट्रॅक्टरात टाकायले. आपण म्हणायचं आणू लागतं बा तेवढीच मदत. इकडे कसं 4 गठोडे आणायचे तर 2 गठोडे तिकडे जाऊ द्यायचे आणि 2 गठोडे ट्रॅक्टरात टाकायचे. हिशोब पाहून बरोबर हिशोब पाहून जसं जमलं तसं कसंही 4 क्विंटलचा कसर काढायचा आहे आपल्याला. मग म्हणायचं तिकडच्या खोलीत आहे बा बस जाय तिकडे.
असं करून आपलं करून टाकू बरोबर. बरं 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 पाहू मग तसं मग म्हणून जेवाची व्यवस्था आठे बा नाही बुड्याची. ना ते बुडच जरा चत्र आहे ना, हो त्याला कसं म्हणजे जेवायला बसलं म्हणजे इकडे आपलं होईल, नाही तर इथंच खुर्ची टाकून बस असते ट्रॅक्टर पैसे, तर मग काय जमणार आहे ताल आपला. 4 क्विंटल म्हणजे काही लय नाही, पटकन तेवढं कव्हर केलं जाय तिकडे, बाकी काही लोड नाही. असं आहे का ते बरं ठीक आहे मग आता काय हरकत नाही तुम्ही सांगता तसं. चला मग आता जरासं मी लागतो भाजीच्या मागा, हो म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही, आली की मग त्याला देतो गुतून इकडे मी. चला आता बहुतेक 1 घंट्यात पोचतीन ते. नाही नाही बा, चहा घेतला आता, काहीच नको, बाकी काहीच नाही, नाश्ता गिस्ता काहीच नको करू. बस झालं ना, आता आम्ही आलो, आता मागं ट्रॅक्टर येऊन राहिलं आपलं. मग काय तर बस आता अर्ध्या घंट्यात पोहोचू नाही ती बी. अरे पण आम्ही आता काय 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 इतकं दूर आल्यावर काय तसं जाऊ देणार आहो का? हो पूर्ण जेवाची व्यवस्था केलेली आहे मस्त. खारा पाहुणचारच करू म्हटलं तुम्हाला. नो टेन्शन. हो चालते ना. बापरे, जेवण आहे का? हो पाहा लागेल बुवा, आज जरासं आवडतच घ्यावं लागते नाही का? हो हे जेवणात नाही आनंद गोत्यात मला. नाही नाही, जेवणाचं कसं नाही, जेवणाचं राहू द्या, काही असं आवश्यकता नाही. जेवण आलो आम्ही 2-3 वाजता जेवण झालं आमचं. आता काही आवश्यकता नाही एवढी. नाही हो, असं कसं त्याने आणलं ना, आता तुमचे आता जवळचे साय म्हणतात ना हे परिचयाचे, म्हणून ते म्हणत बा त्याला जेवणच देऊ म्हणे. हो मस्त जेवणाचं बनवते ते, काही विषय नाही. काय का ते बरोबर आहे, जेवणातली गेम करते नाही का? हो, पण मी बी आधी थोडी जेवतो काही नाही का? हो, जेवायचं तर खरीच म्हणा, जेवण नाही सोडायचं. बरं बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. ठीक आहे मग करा, जेवणाचं बनवून टाका मस्त फर्स्ट क्लासमध्ये. चालते चालते. जमला तर याचे मनासारखं झालं ना, आपल्या मनासारखं झालं नाही का? हो तिकडे जेवायला गुंतून द्यावं लागेल याले. इकडे बरोबर 4 क्विंटलचा फालका मारून टाका लागेल भाच्याच्या मार्फत. बरोबर ठीक आहे मग, चालते तसंही चालते मग. हो काय आता किती अर्धा घंटा लागेल मग यायला अजून नाही? हो, आता कसं 10 किलोमीटर मागं असं आमच्या ती येतील ना, तरी अर्धा तास लागेल असलं बघ समजा. बरं ठीक आहे मग, नाही तर मग सौदा करून घ्या, मग पाहून घ्या कापूस गिपूस येते तोपर्यंत, मग आलं की मग कसं सुरू होऊन जाते काम. आम्ही सासरा काय गडबड करू राहिला, थांब ना म्हणा बा, अंधार पडू दे ना. नाही नाही थांबा तुम्ही, आपण काय करू कंदीला बुजी, सगळेच जण येऊ देऊ. हो ट्रॅक्टर आलं की मग आपल्याला सुचते. पाहू ना भाव डाव कुठं जाते, आता आपण काय दुसरे माणसं. भाव थोडी सौदा थोडी हुकणार आहे आपला. तर मग तसं करू मग नाही का? हो, जाऊ दे, तोपर्यंत इकडे चिलम गोष्टी करून टाकू नाही का? काय म्हणते मग लग्न गिग्न त्या दिवसचं मग बरं नाही पडलं नाही? किती आणले मग तिथून? काय जे हो, ते 25,000 रुपये दिले त्याईनं, ते त्या नवरदेवाला आणायचे. आणि बाकीचे मग स्वयंपाकाचे दिले त्याईनं 4,000 रुपये कमी दिलेले काय जाईनं. कमी आहे म्हणते 25,000 एकोणतीस छापले का? हो ना हो ना, ते तर आहेच म्हणा, पण जाऊ दे आता, जे दिले ते नाही का? हो, पण बाकी लग्नात मस्त मजा आली नाही का? हो ना, काय नवर देवाला पाहून देणं नसं तसं नाही होतं, बाकीला काय खतरनाकच काम होतं, पण तुमच्या जण जमलं का असते? जाऊ द्या ना, तिकडे कोणाचं भलं झालं चांगलं झालं जाय तिकडे. हो आता पद्धतशीर चालू आहे ना द्यायचं. हो आता चांगलं चालू आहे त्याचं, न्यायला गेला होता ते, आता काय बहुतेक आलाय असं घरी, काय सांगता येत नाही. हो चालू आहे आता संसार गाळा सुरू. आले का? बस बस तिथंच राहू दे ट्रॅक्टर, बस बस बस. हो आता इथं कसं आहे, ट्रॉली आपल्याला भरायला जवळ पडते, टेन्शनचं काम नाही. चला या म्हणलं, अंदर पाणी गिनी घ्या. हो आलेले आहेत ते गाडी घेऊन अगोदर पुढे. हो अंदर बसलेले आहे म्हटलं. हो या अंदर या, पहिले चहा घ्या. नाही नाही चहाचं काही नाही पाहिजे, पटकन आता भरणं आहे, पटकन जाणं आहे. चला लवकर. बरं ठीक आहे, तसं म्हणता नाही का? किती 2 जणच आहे का भरायला कापूस? हो दोघांना होईन तुमच्या? आता काय 10 माणसं पाहिजे का एवढं? आहे किती बोललं, किती 20 क्विंटल असं ना? हो ना, 20च्या वर आहे वाटते बहुतेक. हो आता पाहिजे, आता मोजल्यावर समजतेस ना. हो तरी काही काळजी करू नका, आपले 2 भाचे आहेत. हो ते मदत करतेस तुम्हाला आणू लागाले. मदत होती आणि कामही होती. हो ते आहेत तसे, काही काळजी करायचं काम नाही. नाही काही गरज नाही, ते आम्ही 2 जण भरतो. मग काय आज थोडी भरू राहिलं काही. ना आपण ते कापूस दबलाय पाहिजे का नाही, तर रस्त्यानं मग मोठा घोर व्हायचा ना. बसलाय पाहिजे एवढा मोठा कापूस. हो या मग लवकर या, मग तडवं गिडवं बांधता येते आणि पाहता येते काय तर. हो हाव आम्ही हाव तसं मदत करायला, काही काळजी नाही. हो चला चला या अंदर या, आणि भावटाव करून घेऊ चला. आम्हाला किती हुशार आहे मला, समजलं का? लाईट समजलं का मला आयडिया याची? समजलं मला त्याचं काय नाटक आहे. त्याला वाटलं काटाच लावतो कापूस, काटा लावला की मग 2 घटोळे यायचे आणि 1 घटोळे तिकडे. हो, आपल्याला समजत नाही याचं नाटक काय तर. हो, पण आता ते काटाच लावत नाही तर आता काय जमणार आहे यायचं. हो, चला चला पाहू ते काय आहे ते आपलं, भावटाव करून घेऊ. दनरप आणून टाकलं की मोकळं. आणि अजूनही पहा तुम्ही, मनाची समाधानीच. हो कसं आहे, बुडातला काळा मंदातला काळा, वरचा घ्या, कुठचा तुम्ही कापूस काढसान का नाही, सारखाच कापूस आहे. ग्रेड 1चा कापूस आहे आपला, कसं असं विशेष नाही. मामाचीच कामच तसं आहे ना, बिलकुल असं माल म्हणजे मालच. असं काही बा ओलावा हे ते पहा तुम्ही, सगळं पहा, काही विषय नाही. हो ना पाहिलं ना मी, आता खाली पाहिलं, आता वरचा आहे कापूस पाहिला, पण कसं आहे थोडंसं दळाचा कापूस आहे की नाही. सकाळी सकाळी असल्या गेला असं, म्हणून जरा असं ओलावा जास्त दिसून आला याच्यात. नाही हो, कुठं काय दळाचा आणि कायचं काय, उन्हीत वाहू घालतो ना आम्ही कापूस असताना. मग काय वाहून चिवून असा पद्धतशीर असा कापूस, म्हणजे असं त्यानी दळाचा ओलावाच नाही आहे काही.
ते आहे बरोबर, पण तरी सरकी अशी चावून पाहिली का नाही, थोडीशी ओलपटच वाटू राहिली. तरी बरं ठीक आहे, जे काय असेल ते समजा, असं काही विषय नाही. आता कापूस म्हणजे कापूस, शेतातला माल आहे. कोणाचं काय काहीचं वावर असते का नाही, तर त्यातला कापूस भारी राहते. ओलावा जास्त असते. आता भरकाचं वावर असलं तर कोरडा राहते. पण बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तरी आपण असं करा, 7,000 150 7,150 रुपये फायनल करून टाकू, जाऊ दे तिकडे. 1,150. अरे काय बोलता राजे तुम्ही? हा 77 76 चालू आहे ना, तुम्ही कसं काय आता 8 8.5 वर जाणार आहे का भाऊ? हा काही सांगता येत नाही, म्हणून म्हणलं तुम्ही आता हे लय कमी घेऊन राहील ना. ना तसं नसते ना, ते पुढचं आपण नसतो सांगू शकत. आता सध्याची रेंज म्हणजे कसं आहे, 69 पासूनच सुरू आहे. 68 69 कापूस पाहून कार्यक्रम आहे. झालं लयच लय 7.5 पर्यंत. आणि आमचं कसं आहे, इथून घेणं तिकडे इकणं. आम्हाला काही 2 पैसे उरले पाहिजे का नाही, का निरा काय आम्हाला थोडी करणार आम्ही. नाही नाही, 71 ते लय कमी झालं हो. जरासं पद्धतशीर करा ना जरा. कापूस चांगला आहे ना, फ्रेश माल आहे ना बिलकुल. 100 खंड वाढून द्या, जाऊ दे, चांगला माल आहे म्हटलं. उचलूनच घेऊ ना. आता मी कसं आहे, घिसघिसी काम नाही आपलं. एक घाव 2 तुकडे. आपण काही असे परके नाही. आता 72-60 7260 रुपये लावून देऊ. कारण की 40 रुपये आम्हाला क्विंटल मागं खर्च येते. आता हे भराई आहे, त्यानंतर तिकडे ट्रॅक्टर नेणं आहे, डिझेलचा खर्च, माणसाचा खर्च, काहीतरी 4 पैसे उरले पाहिजे. म्हणून म्हणलं 7260 रुपये लावून देऊ आम्ही. याच्यापेक्षा आम्ही रुपये वाढवणार नाही. 72-60 बाबा बाबा, 72-60 हे पहा, तुम्ही काहीच नका करू. काहीतरी 50 वाढवायच्यात. आता आले तुम्ही जवळपास. पण तसं तर माझ्या पुढे एकाचा विचार होता तर 8,000च्या वरच गेला असता. पण आता मला हे अडचण जास्त काही ठेवायला जागाही नाही आपल्या बुशी. आणि आता कसं आहे, बाकीचे कामं धंदे असते माणसाच्या मागं. तर पहा तुम्ही लयच लय समजा 73-50 घेऊन घ्या. अजून 100 वाढून द्या. बाकी काही मी काहीच बोलणार नाही. एवढं पहा फक्त. नाही 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 नाही, हे बा म्हणलं, आता जे बोललो ते बोललो. याच्यापेक्षा मी रुपया शिल्लक देऊ शकत नाही, कारण की आम्हाला काहीच उरणार नाही ना. मामुक्या बकऱ्या चरण होईल ना आमच्या. माय हुकते घाले का सौदा होणं झाला पाहिजे ना. हो ना, नेता नेता कसं आहे, बिगाला मारायचा आहे आपल्याला 3-4 क्विंटलचा. असं करा ना तुम्ही, हे बा जाऊ द्या, तुमची सोळा यायची सोळा. हो आपलं कसं आहे, 73 लावून द्या तुम्ही. 73 फायनलच करा आता. द्या टोकन, द्या सुरू करून द्या भरणं, जाऊ दे तिकडे. काय लुटे रे साहेब, तुम्ही धंदे पाणी करेल आहेत म्हणलं, सांगा ना काही उरते का. तर हे बा असं करा, तुम्ही 15 रुपये वाढून देऊ मी याच्यापेक्षा. चला 7275 लागला समजा. झालं आता 1 2 3 72-75 फायनल, बस झालं. याच्यापेक्षा आपण बोलू शकत नाही. उद्या देऊन टाकावं नाही का. अजूनही पुढे घट्टी लागते ना, आपल्या घरी बी कुसीला गेलाय नाही का. हो नाही, जवळनं किती इकला काय नाही ती समजते. बरं असं करा, जाऊ द्या. आता तुम्ही म्हणतात आता जाऊ द्या, जे म्हणता त्या हिशोबाने घेऊन घ्या बरोबर. नगदी पेमेंट देऊन द्या. करून घ्या, घरा मोजमाप सुरू करून द्या, काही वांधा नाही. झालं मग आता. तर आता मी काय म्हणतो, इथं काटा मांडून द्या आता. आणि तुमचा एक माणूस समजा, जे पाटील आहेत, इथं काट्यावर ठेवा. आणि तुमचे 2 माणसं आणि माय 2 भाचे इथून गटोळे न्यासाठी मोकळे. आणि आम्ही समजा 2-3 जेवण करतो. मग समजा कंदीला पूजा आपण जेवण करून घेऊ. नाही, जेवायचं राहू द्या. कसं तुमचा एखादा माणूस काट्यावर पाहिजे का नाही, मा भरोशा नका ठेवू एवढं. जेवण करू ना मग निवांत, सगळे जण कापूस भरणं झाला आपला की बस. नाही नाही नाही, अरे कायले पाहिजे आमचा माणूस. मग काय तर, नाही तर असं करा बा, तुम्हाला वाटत असेल तर आमचे मामाजी आणि लाईनी पाटील काट्यावर थांबतील, आपण 2 जेवण करू. मी म्हणतो जेवणाची काय घाई करू राहिले तुम्ही. मला का गुंतून ठेवतो का बा. हे बा असं करायचं आहे, आपण सगळे जण एखादं मना जेवण करू. पहिले सर्व कापसाचं निपटून टाकू, मग माणूस कसं निश्चिंत होऊन जाते. कायच करा, ही लेखाचं काय धरून नाही राहिलं. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणसान तसं. मग पहिले कापूस भरून घेऊ नाही का. लावा काटा लावून द्या फटोफट आणि करा मोजणं सुरू. पाहू काय पुढे करता येईल ते. नाही नाही नाही, काही मोजाचं काम नाही आपल्याला. पाहुणे मी काय म्हणतो, सगळा कापूस आपल्या ट्रॉलीमध्ये भरून टाकायचा. पुरीच्या पुरी ट्रॉली घेऊन, ट्रॅक्टर घेऊन आपल्याला जायचं धरम काट्यावर. तिथं मोजाचा किती भरते काय भरते. जे कापूस भरण तेवढा कापसाचे पैसे तिथे देतो तुम्हाला रवाना, बस मोकळं काम. बापरे, इथं काटा लावत नाही का हे. नाही 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 नाही, काटा, अरे काटाच लावा ना बा इथं. तिथं काही जासान आणि काय करसान. अरे बापा, काही मोजता नाही. मग काय रात घालता काय, डायरेक्ट तिथं गेलं 10 मिनिटात मोकळं, चिठ्ठी हातात. ते बरोबर आहे, मला पटलं ते. हो कसं आहे, तुम्ही हे सगळं भरून घ्या रप 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 रप. हो मग जेवण करून मग चालले जाऊ काट्यावर. बस बस बस, तसं म्हणलं मी. तसं करा लुटेर साहेब तुम्ही. हे आपल्याला मोजणं हे ते काट्यात अजून तुम्हाला फरकच पडला. आमचा इतका होता आणि इतकाच भरला, त्यापेक्षा तिथं सोक्ष मोक्ष मोकळं. अरे बापरे, पुराच गेम करते वाटते. असं म्हणता नाही का. पण ते काय आता म्हटलं, आता उशीर होईल तिथं. पैसे तिथून आणावं कसे रातचे, त्यापेक्षा मॅडम इथंच मोकळं झालं असतं. पैशाचा विषयच नाही ना. पैसे तुम्ही सांगता आता रातच्या नाही तर मग सकाळी आणून देतो. मग त्याचा काय विषय असते, नाही तर मग आधी देतो पैसे. पैशाचा विषय नाही. नाही नाही नाही, पैसे तुम्ही तिथं दे जा भरल्यावर. कारण की आता काय आपलं 7च वाजून राहिले का नाही. 1-1.5 घंट्यात भरणं होते. 8-9 वाजता तिथं 9-9:30 पैसे घेऊन आम्ही आमच्या घरी. मग तेच म्हणणार ना मी. हो तसंच करा. आता काही तुम्ही काळजी करू नका. रप 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 रप. तुमचे भाचे आहे म्हणता ना, बस भाचे गिचे सगळे जण एखादा मला नेऊ लागा आता पटापट. तुम्ही बी करू लागा जरासं. हो करू लागतो. बरोबर ठीक आहे. चला मग भरणं सुरू करून द्या नाही का.
आता कसा काय गाला पडा समजतच नाही. बरं पाहू मग, चला चला. बरं चला मग भानू, उतर लवकर खाली, घे फाऱ्या गिऱ्या का ट्रॅक्टरातल्या, लावा ते तळ वगैरे वा, करा मोकळे फटकन. बरं चला मग चला. मामा कसं म्हणलं हा हो, ते तर म्हणजे वजनही नाही करत आणि काहीच नाही, म्हणजे डायरेक्ट ट्रॅक्टर भरलं की चालले आपले धरम काट्यावर. हा, कसा फालका मारता मग आता. किती काही भरला तरी सगळा इच्छा किती भरणार आहे, 18च भरणार आहे. 22 क्विंटलातला 4 क्विंटल तर आपणच केलाय. कसं करता म्हणलं आता. हो ना, ते ध्यानातच नाही आलं ना माया की हे असं करून म्हणून. मी आणलं 100% काटा आणणार आहे, इथं मोजणार आहे आणि इथं आपण या 4 क्विंटलचा फालका मारू आणता आणता नेता नेता. पण यानं सगळं बिलकुल म्हणजे पाणीच फिरलं नाही याच्यावर. आता पुढे काय म्हणलं मग आता कसं काय करा. आता तर सगळं घेऊन तिकडे जावं लागते, म्हणजे आता भरणं सुरू करावं लागते आता. लेकाचा भल्ला चत्रा निघाला नाही, कायच करावं लेकानं काटा आणला नाही म्हणून सगळे रस्ते बंद झाले आपले. आता कोणताच फालका मारायचे मार्गच नाही राहिले आता. पुन्हा कसं पाणी मारत होतं तर ते नाही जमलं का चाल, नाही तर कसं एखादा क्विंटल ऍडजस्ट झाला असं ते बी. आता काय होईन ते पोहत पुढे नाही का. जे होते ते चांगल्यासाठी होत असते. पोहू लेकाचं काय होते पुढे तर. काय धरम काट्यावर गेलं की झाला तुमचा कार्यक्रम. काय आता निघणं आहे आपल्या उद्या. जाऊ द्या आता, चला त्याला भरू लागू पुढचं पुढे नाही का. चला भाऊ झालं म्हणलं आता झुंबर, भानू उतरा आता खाली. चला झालं म्हणलं, कापूस झाला, निपटला आता सगळं. जेवण घेऊन करून घेऊ आता लवकरात लवकर. चला म्हणलं पटकन. झालं का आता. बरोबर ठीक आहे मग आता. तरी मला भरवलं इथं थांबू दे जरासं, हे तळवा अडसून घेतो आम्ही. चला येतो मग. बस वा पुढे आलोच आम्ही आता. त्या म्हणलं लवकर. काही आता टेन्शनचं काम नाही राहिलं आता. जे भरण ते भरण, आपल्या काही घेणं नाही आता. चला म्हणलं, जेवण मस्त बनवलं म्हटलं. चला या लवकर या पटकन. चला आता कापूस भरणं झाला, माणसाची कसं काळजी मुकही झाली. आता जेवायला कसं निवांत जेवते माणूस. म्हणजे कसं अंगी लागते माणसाच्या. चला घ्या म्हणलं मग आता नाही का. झाले ना वाढणं सगळं, निंबू कांदा येते. करा सुरू करून द्या. जवळ बाजाराचं तुम्ही कोण मागं हटून राहिल्या आता. हो तुम्ही सणांवर तर आज कोण जरा काळजी दिसून राहिली मला. काय सांगा आता, एक खेप माप झालं की झालं आमचं आता. हो पावांचा रस समजा लागते आजचा शेवटचा नाही का. उद्या 100% रवानगीच आहे. नाही 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 तसं काही नाही आहे. घ्या घ्या. कंदीला बाजी घ्या म्हणला, उरलं नाही पाहिजे बरं. नाही नाही उरत नाही ते. मी असल्यावर काय उरते रे. काही काळजी नको करू तुम्ही. लागलं ते घ्या तुम्ही, हाऊस मी बाकी. मग घ्या म्हणलं पोट्ट्या भानू. घे म्हणलं. चल भानू कुठे गेला. भानू नाही इथं. राहिले ते तळव बांधून राहिले होते तिथं. चालू आहे त्याचं तळव बांधलं की आलोच म्हणे. तेच म्हणलं बा, तेच राहून जायचं नाही तर. चला घ्या म्हणला, घ्या घ्या. चालले चालले. कंदिलाबाजी पावती घेतली का भानू. घेतली ना पावती. तेच म्हणलं. आता कसं म्हणलं लुटेरे साहेब, आता कापसासही ट्रालीचं वजन किती आहे याची पावती तुमच्या पैसे आहे काय. आम्ही येतो आता थोड्या वेळात हे कापूस खाली करून. आमचे सासरे बाय त्याच्या घरी भरपूर जागा आहे, तिथं टाकून येतो. सध्या आता कुठे टाकावं तेवढं नेऊन टाकून येतो. रिकामा ट्रॅक्टर घेऊन येतो. थांबा तुम्ही इथंच थांबा तोपर्यंत. बस 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 तेच म्हणलं ना. तेच तर म्हणलं आता लेका कुठे टाकावं, मोठा पंचायतच झाली कापूस आता. बरं बरं द्या मग तिथं तुमच्या सासरेबाच्या घरी टाकून द्या. व्यवस्थित पद्धतशीर आणि चालल्या वापस लवकर. आम्ही इथंच थांबतो मग तोपर्यंत. रिकामी टाली आली वजन केलं की याचे पैसे देऊन मग काही करून देऊ. या लवकर मग. बस 15-20 मिनिटात गेलं की आलो. रिचवलं की चालले बाबा. काही काळजी नाही, आलोच आम्ही 15 मिनिटात. बसा तुम्ही इथं तोपर्यंत. चहा घ्या. आलोच. चला आता झालं म्हटलं. हे पाय आणलं मी रिकाम्या टालीचं वजन. तर आता तुमच्याजवळ ते मी पावती दिली मग अशी. कोणाजवळ आहे ते द्या म्हणलं तिथे. किती वजन आहे पूर्ण ते, आणि हे टालीचं मायनस करावं लागतं त्यातलं. दाखवा पावती. आपल्याच पैसे आहे. हे घ्या म्हणलं. पहा आता किती आहे तो. पहा बरोबर सांगा ते काय. पहा म्हणलं काकाजी आता. हे कसं आहे, आता दुसरी पावती आणली. पहिल्या पावतीवर आपलं सगळं पूर्ण मालासहित आणि ट्रालीसहित वजन भरलं 34 क्विंटल 500 किलो. आणि आता हे रिकाम्या टालीचं भरलं 16.5 क्विंटल. तर आता किती कापूस भरला सांगा बरं कंदिला पैसे त्याले. 34.5 मधून समजा 16.5 क्विंटलची टाली रिकामी टाली काढली तर मग 18 क्विंटल. 18 क्विंटल आहे आता तुमचा कापूस सगळा. बरोबर कंटिन्यू नेट वेट 18 क्विंटल. 18 क्विंटल कसा काय हो. काय काट्यात फरक आहे का बाबा. 18 क्विंटल कसा काय भरला आहे. मी म्हणलं बा टालीचं वजन जास्त असेल तरी तर म्हणून राहिलं मी इतकं कसं काय कमी. अरे कमीत कमी 22 क्विंटल कापूस होता आमचा. झालं बा 50 किलो घटला असं. इतका कसा काय कमी झाला म्हणलं. हे कसं काय झालं, वजन कसं काय आहे. मग काय आम्ही काय गायब केला कापूस. इथंच मोजला तुमच्या समोरच होते ना बाबा. मग इथं मोजला आपण किती भरला तिथं. 34.5 क्विंटल जिंका पावती. मग आता ट्रॅक्टर रिकामा करून आणल्यावर त्याची पावती. याच्यात काय खोटं आहे आता अजून. अरे नाही ना भाऊ, असं कसं काय होणार आहे. आम्ही बा आमच्यावर वहीत लिहून आहे. वही मी संघ नाही आणली म्हणा. पण हे बा आम्हाला आतापर्यंत 22 क्विंटलची मी मजुरी दिली ना बायाले. तुम्ही दिली असं ना बाबा, मी काय म्हणून राहिलो. पण हे वजन इथं भरलं नाही ना. मग आम्ही बरं झालं बाबा इथं आणलं. तिथं जरा मग आम्ही तुम्ही तर सर घरच करत होते मारून गिरून घरी पाठवत होते का काय सांगा. अरे भाऊ म्हणलं हे इथं प्रत्यक्ष वजन मोजलं तिथं झालं म्हणलं काट्यावाल्यापाशी. पण तरी 22 क्विंटल होता ना कापूस. म्हणलं काकाजी 22 क्विंटल म्हणल्यावर 18वर आला हे. कसा काय आला बा. 4 क्विंटल एवढं मोठं कसा काय झपका बसला आम्हाला. सांगा आता याचा 100% हात असला पाहिजे. हेच म्हणते की कसं. अरे बा आता तुमचं आम्हाला माहिती आहे का काय आहे काय नाही. पण कमी भरला बा इथं प्रत्यक्ष आहे. आपल्या डोळ्यासमोर आहे. आमचे काही काटा स्वतःचा नाही हे. तुम्ही तिथे विचारू शकता. हो ना. पण मग हे आता अचानक घटला कसा. मग याच्यात काय कारण काय असू शकते. आता आमची तर नाही घुस ना कोणतं काही ना काही. मग अचानक कसा काय कमी झाला असं नाही. काय सांगा आता. एक तर तुम्ही इकला असेल दिवाळीला अडचण असेल कपडे ते घ्यायले. नाही तर मग काही एका दिवशी चोरी गिरी गेला असेल काय सांगा आता त्याच्याबद्दल काय सांगा आता. तुमचं तुम्हाला माहिती.
नाही ना, तसं कसं काय होणार आहे? घरी आमच्या बाया असतात ना, चोरी कसा काय जाणार आहे? आणि मी आता ऐकलाच नाही. ते तर होऊच शकत नाही, असं झालंच नाही ते. मग आता काय सांगावं आता नाही का तर मग मला तर वाटते हे बा एक कारण आहे रे हो कसं कुसईच्यानं गेला असू शकते कुसईचं काही सांगता येत नाही हो कसं आहे, बिबा गिबा टाकला होता कापसाने बिबे होते का काही टाकेल नाही बा, काही बिबा गिबा काही टाकलं नाही बा आपण ते. ते काही टाकत नसतो आपण. मग तसं असू शकते कसं काय होते एखाद्या व्यक्ती कुसईने बी जाऊ शकते असे लोक म्हणे बाजूने हो कुसईनं मा घरचा म्हणे कापूस गायब झाला असा मा आबाजी म्हणे हो तर मी म्हणलं कसं काय बुवा आता म्हणे आपल्या शेजाऱ्याच्या घरी लय कापूस दिसून राहिला म्हणे एकच एकर पराठी आहे म्हणल्या का त्याची एवढा मोठा कापूस त्याच्या इथं कसा आला तर माय आबाजी म्हणे त्याच्यावर कुसई आहे म्हणे हो कुसईनं ते आपल्या घरातला कापूस ओढते म्हणे हो तर म्हणून आम्ही बिबे टाकत जाऊ पहिले हो तसं तर काही नाही तुमच्या शेजाऱ्याचं समजा आबूजी असं नाही दिवाणाचा काम करायचे जीवावर. हो, पिके काही नसेल त्याला वावर. शेजाऱ्याला चांगलं पिके असं ते मग त्याच्यावर नाव घालून कुसीन नेला. हो ना, पण मग वैकून आला का म्हणलं ते मग तुमचा कोण होईल ते. कायचा पता लागते मग काय तर पुरं बरबाद झालं ना मग काय तर वावर इकाची पहिले माझं आबाजीले मग काय तर कुसईवालाच नाही ते म्हणजे काय करतं म्हणजे पिकून आपण इकून टाकलं वावर म्हणून तर भूमी आहे ना आम्ही आता लो बाबा, म्हणजे वावर गेलं तुमचं त्याच्यात नाही. हो ना, पण विश्वास नाही बसत राहायचा. मला तर खरं नाही वाटत बाई. ना पण आता तुमचं नसेल पण माझ्या आबाज सांगे बा हो, आता खरं काय आणि खोटं काय आता मी काय सांगू शकतो त्याच्यानी आपण वावर गेला आमचं हो 100%. असं वाटते आता काय म्हणावं नाही का हो ना मामा लुटेल्या होय पण असं वाटते जाऊ दे बा झाक झापला जाऊ दे तिकडे अरे हो ना मी सांगतो ना तुम्हाला तुम्ही पाहुणे बा ऐका तुमचं कुसईनच गेलेलं आहे ते हो काहीच नाही दुसरा कोणतंच नाही इथं कारण की कोणीच इथं नेण्याजोगतं नाही आहे 100% माझा भरोसा आहे कुसईनच नेलं तुमचं असं असू शकते मग नाही का. हो का, जर आपण नसतं आपल्या घरच्यावर आळ घेतलं नसतं जर झालं असेल तर काय सांगावं. झालं तसंच झालं ते मला माहिती आहे ना 100% सांगतो ना आबाजी खोटे नाही बोलणं मला माहिती आहे ना तुम्ही आता डबल बिबे टाकून देते ना हो आता डबल काही होणार नाही हो ना, पण आता काय आता झालं, आता आलं उलंगवाडीवर आलं ना, आता काय राहिलं. 2-3 क्विंटल निघन आता शेवटचा खेर कारण बरं जाऊ दे आता. पण मायला का जा कसं शक आला होता हो जवळ बावर. हो, पण बरं झालं बा तुम्ही सांगितलं ते निपटलं प्रकरण. नाही, तसं काहीच नाही मामा लुटेल आम्हाला माहिती आहे ना विश्वासाची माणसं आहेत का लुटेल साहेब तुम्ही तुमचं तर नाही ना हा त्याच्यात काही नाही ना, आता काय तेच तर मलाच तर खराब वाटून राहिलं. आता काय झालं बॉय, कसं झालं मावारच येते का आता. पण आता काय करता, आपला हातच नाही तर आपण काय बोला आता. जे होईन ते होईन म्हणलं. आता शेवटी काय इलाज आहे, कमी भरला तर मी काय करू शकतो. नाही नाही तसं काहीच मनाला लागून घेऊ नका तुम्ही हे कुसीचंच प्रकरण आहे हो कुसी झालं समजा हे चकवा गिकवा हे प्रकार यातलाच असलं पाहिजे हो काही विषय नाही त्या हो, चला म्हणलं तुमचा हिशोब करून देतो बा पैसे देऊन मोकळा चला म्हणलं निपलं बा गेलं कुसईवर नाही का. जाय तिकडे असेच करे असं लगायचे आणि कुसईवर नाव घालून दे असं. बरोबर, चला बा, चला चला.